नाशिकच्या अशोक खरात प्रकरणात मोठी अपडेट समोर येते. रुपाली चाकणकर यांच्या अडचणीत वाढ झाल्याचं दिसतंय. SITनं चाकणकर यांनाही समन्स बजावल्याची माहिती समोर आली आहे. शिवानिका संस्थांच्या सर्व आजी माजी सदस्यांची आता चौकशी होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. SIT सगळ्या आजी माजी सदस्यांना चौकशीसाठी बोलवणार असल्याची माहिती आहे. रुपाली चाकणकर यांची सुद्धा SIT कडून आता चौकशी होण्याची शक्यता आहे. यापूर्वीही चाकणकर यांच्यावर खरात सोबतचे जुने फोटो आणि व्हिडिओ व्हायरल झाल्यानं टीकेची झोड उठलेली. काही व्हिडिओमध्ये त्या खरातचे पाद्यपूजन करताना किंवा त्याला गुरु मानताना दिसतात आणि त्यामुळं राजकीय वर्तुळात नंतर त्यांचं नाव आल्यानं मोठी चर्चा झाली आणि त्यामुळं आता SITच्या समन्समुळं चाकणकर यांच्या अडचणीत आणखी वाढ होणार आहे. चौकशीत त्यांचे जबाब नोंदवणे जाण्याची शक्यता आहे. शिवानिका संस्थेच्या नावाखाली नेमका कोणता पैसा कुठे वळवण्यात आला आणि यात कुठल्या मोठ्या व्यक्तींचा सहभाग होता का याचा सुद्धा उलगडा होण्याची शक्यता आहे. या प्रकरणात आता पोलीस राजकीय व्यक्तींचा समावेश आहे का याचाही तपास करतायत. अशोक खरातच्या मोबाईलमध्ये अनेक नावं डमी किंवा कोड वर्डमध्ये सेव्ह केली असण्याची शक्यता सरकारी पक्षानं कोर्टात व्यक्त केली आहे. शिवनिका संस्थांचे सर्व व्यवहार आता SITच्या रडारवर आले आहेत आणि त्यामुळंच SIT आता या सगळ्यांची चौकशी करणार आहे. खरं तर नाशिकमधील अशोक खरात प्रकरणानं राज्यात खळबळ उडाली. भोंदू अशोक खरातनं अनेक महिलांचे लैंगिक शोषण केल्याचं समोर आलं. या प्रकरणात आतापर्यंत 8 महिलांनी त्याच्या विरोधात तक्रारी दाखल केल्यात. त्याच्या विरोधात तक्रारी देण्यासाठी अजूनही महिला पुढे येत आहेत. दरम्यान खरातच्या पोलीस कोठडीत आज पुन्हा वाढ करण्यात आली. 1 एप्रिलपर्यंत आता खरातला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. अशोक खरातची चौकशी करण्यासाठी पोलिसांनी पुन्हा एकदा कोठडी वाढवून देण्याची मागणी केली होती. महिलांवरील अत्याचार आणि आर्थिक फसवणुकीचे गंभीर गुन्हे असलेल्या खरातचा तपास करण्यासाठी SITला अधिक कालावधीची गरज असल्याचं न्यायालयानं मान्य केलंय. अशोक खरातला आज रविवारी सकाळी 11:30 वाजता कोर्टात आणण्यात आलं. न्यायमूर्ती श्रीमती M.V. भराडे यांच्या न्यायालयात हजर करण्यात आलं. यावेळी SITचे तपासी अधिकारी किरण सूर्यवंशी आणि सरकारी वकील शैलेंद्र बागडे यांनी खरातच्या 3 दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी केली. यावेळी सरकारी पक्षानं युक्तिवाद करताना सांगितलं की हा आरोपी तपासात सहकार्य करत नाही. त्यानं मोबाईलमध्ये अनेक नावं डमी किंवा कोडवर्डमध्ये सेव्ह केली असण्याची शक्यता आहे. यात काही राजकीय व्यक्तींचाही समावेश असू शकतो आणि तसंच पीडित महिलांना तो जे द्रव्य किंवा पाणी पाजायचा त्याबाबतही सखोल तपास करायचा असं त्यांनी सांगितलं आणि त्यानंतर न्यायालयानं SITला अधिक कालावधीची गरज असल्याचं मान्य केलं. त्यामुळे आता एकूणच प्रकरणानंतर पुढे काय अपडेट समोर येते हे पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे. ब्युरो रिपोर्ट लोकमत.com